मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे मोठमोठाले, आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची. कारण मी गरिबाचं लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरगा आहे, आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं. कारण मी गरिबाच्या घरात वाढलो होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतो वाटतं अंतरवालीत ते यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ही माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायलो इथं. ते आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला, आता अंदाजे नाही सांगू शकत. कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले थांबले, पण मी झोपलो होतो. मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणला झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही आहेत. मग पुन्हा उठलो मला ते. मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं, आणि आपण नाही दुजा भाव दिला पाहिजे. आणि दुजा भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो, तर ते दारात 2 लोक होते. ते एक आणि ते सरमाडी एक, धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी एक. ते 2 जण उभं होते तिथं. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ते म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीनारा? कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्यामध्ये पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्याला काहीतरी मारलं होतं, म्हणून ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं आम्ही की लोकांचे पैसे शेतकऱ्याचे नसतात या मॅटरमध्ये. मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो. म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलं तर तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडेंनी घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या. तसं म्हणलं ते सोनाक्षात गेलं बाहेर. असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता. मी मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर, मला मराठीच्या साथी पाहिल्यापासून असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणखीन एक काय शब्द होता का भाऊ? भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबणार बोलतायत काहीतरी शब्द होता, मला ते आठवण लक्ष ठेवा. हां शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा. ना आणखीन एक शब्द होता, नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमात. म्हणजे ते जो त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण. बस एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. जाऊ द्या ना आता. त्या प्रक्रियेत असतंच ना. आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्या म्हणून? आता मी काय सांगू? तुम्ही दोघंच होते ना, धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी. आपण आत्ताच कोण काढू म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमच्या पाया पडल्या? सगळेच होते त्याला. आता सगळेच होते ना तसे. नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं त्याचं काय असतं असं म्हणू शकतो का? नाही बाबा, हे बघा इतके खालचं मी नाही बोलणार. इतक्या खालचं मी नाही. इतकं खालचं नाही बोलणार. लागलं जिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं दाबणारच. पण जी प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला, काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा आहेच. तिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं
त्याला लागन त्या ताकदीनं भेटायची ताकद आहे आपल्यात, लागल त्या ताकदीनं. त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने भेटायची तयारी. पण काही संकेत, इज्जतीचा प्रश्न काहींच्या राजकीय आहे त्यांची इज्जतीचा प्रश्न सोडून देऊ. वाल्मिक कराड पण पडले होते का पायावर? मी काय म्हणतो, ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जवळच नाही. मी म्हणतो बरं का, जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी काय करू त्याला? पाटील, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही, पण तरी पण अफवा करतात असंही बोललं जात होतं. सगळं माहीत असतं, असं नाही होऊ शकत. असं अफवा करायला आम्हाला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाच व्हावा म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्या